कसलं पाणी येतोय बघा. सुसाट आलाय लोंड्या. अरे हे बघा, पेरणी केलेले सगळे दले भरलेत. आता जर याच्यातलं जर धान्य वाहलं खाली वाहून गेलं तर काय फायदा राहिला याच्यात. आहे बा आत्ते मगाशीची व्हिडिओ दाखवला तुम्हाला, इथं पेरणी केलेली आहे आम्ही. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आमची पेरणी चालू होती आणि एकच दला आम्ही पेरतोय. तर काल आम्ही पेरत होतो तर खाली कुदळ लागतच नव्हतं आणि लेट झालं मुंबईकरांना सोडून वगैरे. नंतर आम्ही गेलो होतो म्हणून अर्धा पेरलेला होता आम्ही आणि अर्धा राहिला होता, तो आज पेरायचा आहे. आणि आम्ही घरी आल्याच्या नंतर जोरदार पाऊस झाला होता आणि आता अशी शक्यता आहे की जमीन उमलली असावी थोडकी आणि खतायला आम्हाला इझी जाईल. ते हे कुदळ वगैरे घेऊन चाललो आहे तर खतायला. तर चला जाऊया पेरणी करायला. पेरणी जोरदार चालू आहे गावामध्ये, कोकणामध्ये, आपल्याकडे सगळीकडेच भात शेती. काय काय ठिकाणी तिकडे वरती वर्षातून दोनदा पीक घेतलं जातं शेतीचं, परंतु आपल्याकडे पाऊस एकदाच असतो म्हणून एकदाच पीक घेतलं जातं. त्या तिकडे नदीचं पाणी येतं त्या साईडला तिकडे, म्हणून ते 2 वेळा शेती केली जाते. ट्रेनमध्ये वगैरे जाताना तिकडून बघतो आपण, उन्हाळ्याची सुद्धा भात शेती केली जाते. तर आता चाललो आहे तिथे. मम्मी गेले आधीच आणि आता मी चाललो आहे. पाठून हे कुदळ न्यायला आला होता तो. आमचं कसं ते ह्याचं आहे, स्टीलचं कुदळ आहे, तर त्याच्यानं खातायला मला व्यवस्थित जमत नाही म्हणून म्हटलं हे आपलं लाकडी कुदळ न्यायला देऊया त्या काकांचं. कालचा पाऊस लागला त्याच्याने हे बघा इथं पाणी भरलं आहे. हे सगळे दळे भरले होते काल, दिसत होते मला घरातून तिथून, आणि याच्यात पाणी तसंच साचून राहिलं आहे बघा पावसाचं. त्याच पद्धतीने जोरदार पाऊस संध्याकाळी लागला आणि आज थोडी जमीन नरमली. आता नुसत्या काकी आलेत आमच्या ते सिद्धेशची मम्मी, तर म्हणून दुसरं कुदळ आणायला चाललं मी त्यांच्याकडे. कुदळ कमी पडत आहेत. बाकी ज्यांची पेरणी झालेली आहे आणि अर्ध्यांची बाकी आहे, अर्ध्यांची झालेली आहे. मध्ये मध्येच पाऊस पडत होता. आमचे सगळे मुंबईकर आले होते. कालच मुंबईत गेली चिल्लर पार्टी. आधीचा तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर त्या ब्लॉगमध्ये तुम्ही दिसलं असेल, पेरणीचाच ब्लॉग आहे. ते संध्याकाळी मुंबईत छोटी छोटी सगळी आलेली, दुर्वा इशू वगैरे सगळे मुंबईत गेलेले आहेत होतो. तर हे बघा यांची लोखंडाचं कुदलं आहे. आमची पण कुदली अशीच होती बनवलेली, माझ्या आजोबांनी बनवली होती ॲक्च्युली. ती कुदळी काय झाली, पोही झाली खराब, म्हणजे वेल्डिंग त्याचा तुटला होता. परत आम्ही वेल्डिंग करून आणली. असं आहे, लाकडी कुदलं कसं ते त्याचा ढाच्या बिच्या हे सगळं तयार करायला खूप मेहनत असते. बंटू आम्हाला चहा आणून द्या ना इथं. ये चहा प्यायला तू ये. तर कोरी चहा मस्तपैकी शेतावरती काम करताना कोरी चहा असेल ना तर भारी एक एनर्जी येते असं कडकमध्ये. आमच्याकडे विशाली काकी आणि सुमित्रा काकी आलेले आहेत आम्हाला मदत करायला. मंडळ आपला आभारी आहे. नानू मुंबईत व्हिडिओ बघील, नानू मम्मीसला बघील. नानूचं घर तिकडं आहे, बघा तुम्हाला दाखवतो. कसा एकदम त्यांचा बंटू आता फेरीवर आहे, तर दौऱ्यावर आहे बाहेर. नंतर आल्यावर दाखवीन. बंटू म्हणजे त्यांचा भोका भारी आहे, वाघ आहे. तर वाघ भोका नव आहे. कुठं फिरायला इकडं फिरतीवर असेल तो. मस्त की सकाळी बघा पाऊस होता, पावसाचं वातावरण होतं. आता कडक ऊन पडलाय आणि आता गरमा व्हायला लागला. असं वाटलं तर जोरदार पाऊस येणार आहे. या कोरी चहा मस्त की झणझणीत बिस्किट, गुड डे बिस्किट आहे. गुड डे बिस्किट, गुड डे, चांगला दिवस. तर या खायला चहा आणि बिस्किट. आता इथे फणस बघा किती लागलाय. हा फणस लागलाय, तयार आहे ते दोन्ही पण सगळे फणस. आता पाऊस पडल्यामुळं कसं जरा भीती वाटते, कारण पाऊस पडल्याच्यानंतर फळं सगळे थोडी खराब होतात. तर पिकलेला फणस खायचं, कापा गरा असेल तर मजा येते खायला. बरका पण खूप जणांना आवडतो. मला बरका मी खातो पण थोडाफार, परंतु कापा फणस असेल तर खूप भारी वाटतं.
आता बघा मला पण आहे, दोन्ही वातावरण एक सेम आहे, जास्त ऊन पण नाही, सांगू शकत नाही पाऊस येईल पण संध्याकाळी आता धरेल आणि संध्याकाळी येईल. काल पण तसंच झालं सेम, सकाळी धरला पाऊस आणि संध्याकाळी आला. आता कंटिन्यू पावसाला सुरुवात झाली अशी अपेक्षा आहे, बघू कसला लागतोय बघा, जोरात लागतोय. आता बंद होऊ नको, लोकांना शेतीची कामं करू दे. जोरदार लागतोय, दणदणीत सनसनीत गडगडतंय. पण वरती आवाज येत नसेल तुम्हाला कॅमेऱ्यात, पण गडगडतंय जबरदस्त, जोरदार जबरदस्त पाऊस लागतोय दणक्यात. कडकड 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 कडकडतंय वरती, आवाज येत नाही तुम्हाला कॅमेऱ्यात. हे बघा कसला लागतोय तो. आता जोरदार खरं तर मिरगच चालू आहे सध्या, मिरगातच पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे धडाकेबाज. आता पुढे कसा काय असेल सांगता येत नाही. असं म्हटलं जातं की यंदा पाऊस कमी आहे असं म्हणतायत खूप जण, परंतु आत्ताच जोरदार लागतोय पाऊस. कमी कशावरून समजायचा? हा जबरदस्त पाऊस लागतोय. अरे काय हा पाऊस, गेली 1.5 तास झाला कंटिन्यू लागतोय. आणि जर असा पाऊस जर असेल ना, आम्ही पेरणी केलेली आहे, त्याचा फायदा नाही होणार. ते सगळे धान्य जे पेरलेले आहे ते वरती येणार एवढा जर जोरदार पाऊस असेल तर. पेरणीच्या वेळी कसा थोडाफार पाऊस असणं गरजेचं असतो, पण हा पाऊस गेली 1.5 तास कंटिन्यू लागतोय, त्यामुळे सगळी वाट लागणार आहे धान्याची पेरलेली आहे ती. अरे पावसा काय करतोय तू? तर जोरदार पाऊस लागतोय इकडं, काही थांबत नाही, कंटिन्यू. आपण जाऊन बघूया, खालती जाऊन बघूया काय काय वाहलंय वगैरे, वाहून वगैरे काय गेलं असले तर बघूया जरा, कारण जबरदस्त पाऊस लागतो इकडं. पहिलाच पाऊस एवढा जोरदार सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपली शेती भीतीचं काय झालंय ते बघून येऊया थोडाफार. कसं लागतोय बघा, धुमाकूळ घातला नाही, धुमाकूळ. आई शपथ, पर्याला पाणी आलं लगेच. बघा कसलं जातो याला. हे बघा इकडे काय वाहतंय बघा, सगळे वाहून येतोय वरतून खाली, सगळी शेती पेरलेली वाहते लोकांची. तर चला बघूया काय काय झालंय, कसं झालंय आपलं पेरलेलं. हे बघा एवढं पाणी जर या सोंड्यातून, या पेरलेल्या ह्याच्यातून येत असेल, हे बघा कसलं पाणी आहे बघा, तर काय राहणार आहे शेती सांगा. पेरलेली ही सगळी वाहून गेली असणार. आता सगळं धान्य पेरलेलं वाहलं असणार, याच्यातून वाहून गेलं. हे बघा कसले झरे, धारदार 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 धारदार. काय हा पाऊस म्हणावा की काय म्हणावा याला. हे बघा पेरणी केलेले सगळे दले भरलेत. आता जर याच्यातलं जर धान्य वाहलं, खाली वाहून गेलं तर काय फायदा राहिला याच्यात. आहे बा आत्ते मगाशी जी व्हिडिओ दाखवला तुम्हाला, इथं पेरणी केलेली आहे आम्ही, आणि याच्यात पाणी किती भरलंय बघा. आता काय धान्य राहिलं असेल मग सांगा मला आता. हा हे बघा इथून सगळं पाणी वाहतंय खाली. मित्रांनो आत्ता खाडकन आवाज आला म्हणून पाठी बघितलं, जे कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, हे झाड पेरणीचा जो ब्लॉग केलाय त्याच्यात हे जे झाड दाखवलंय, ते झाड आता तुटून पडलंय खाली तिकडे. ते बघा ते वरती सुकलेलं दिसतंय ना, ते झाड ते खाली पडलंय ते तुटून. खाडाकन जोरदार आवाज आला. आता मी व्हिडिओ बंद केल्या. म्हणजे पहिला पाऊस हा खतरनाक असतो, जबरदस्त बेकार असतो पाऊस पहिला. का आता आमच्या खाली विहिरीकडे पण काय झालं काय सांगता येत नाही. आमची विहीर बघायला जायला पाहिजे, खाली पाणी कुठून वाहतंय बितंय सगळं बघायला पाहिजे. तर जाऊन येतो, चला तुम्हाला पण दाखवतो. या सर्व पावसातून सर्वांनी काळजी घ्या. गेल्या वर्षी आम्ही गावठी जुगाड केलेला होता या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी. बघा कसलं खडखड खडखड पाणी वाहत आहे बघा. इथून पाणी वाहण्याची व्यवस्था केलेली होती वरतून. कसलं पाणी येतंय बघा सनसनत. हे बघा रस्त्यावरती सुद्धा दरड कोसळण्याची शक्यता आहे. नशीब रस्ता रुंदीकरण झालेला आहे म्हणून काय नाही, तर दरवर्षी दरड कोसळते तेव्हा बस बंद होते. आता दरड कोसळली तर एवढा काय इफेक्ट होणार नाही. हे बघा हे इथून ते झाड एकदम कडेवरती आलंय कॉर्नरला, कधी पण खाली येऊ शकतो. आंबा आहे ऍक्च्युली, तो आंब्याचं झाड आहे. आणि हे बघा इथून दगड आलाय वरून,
ही दगड बहुतेक वरती होती, रस्त्यावरती दगड आली ही. कसे आहे बघा, आई शपथ, माती येते वरतून खाली. हे बघा, हे बघा माती येते खाली बघा. बहुतेक हे इथून खाली पडणार आहे धाडकन. खाली येते ही गोष्ट हळूहळू, माती बिती हळूहळू खाली येते इथली बघा. ही दरड खाली नाही आली पाहिजे. आमचा वरती पोल पण आहे. शपथ, खालती पाणी बघा मळ्यात. मळ्यात पण तुडुंब भरलेत सगळे दरे. हे बघा खाली दिसतंय, जबरदस्त पाणी येतंय. वरतून सुद्धा जाकादेवीतून पाणी, ज्या वरतून कड्याचं पाणी संपूर्ण जाकादेवीचं खाली येत असेल जोरदार. आता विहिरीच्या इथं बघूया आधी. आपली विहीर व्यवस्थित सेफ राहणं गरजेचं आहे. तिथं काय झालं नाही ना बघूया. हे बघा, या अशा दरडीवरती थोडी थोडी माती माती खाली खाली येते. तर रस्ता रुंदीकरण झालाय म्हणून काय टेन्शन नाही. कसलं पाणी येतंय बघा, एकदम चहा, दुधाचा चहा, दुधाचा चहा असं पाणी एकदम येतंय. हे बघा कसलं जातंय खाली. हे बघा सनसनत. आमची ही विहीर आहे इथं. तर विहिरीच्या बाजूने आम्ही व्यवस्थित आधी बंदोबस्त केलेला आहे म्हणून पाण्याचा. खाली जाऊन बघूया कसं काय पाणी. पहिली जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा बघा, वा बा 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 बा, काय येतंय पाणी खतरनाक. कसला आहे बघा, धबधब धबधब धबधब. इथं मोठा खड्डा झाला असेल आता आतमध्ये. ही आमची इकडे विहीर आहे. विहिरीतलं पाणी पण 2-3 दिवस गढूळ राहणार आहे. पाणी काय स्पीडने जात आहे बघा. पाण्यात पाय पण टाकू शकत नाही अशी परिस्थिती आहे. कसलं पाणी येतंय बघा. सुसाट आलाय लोंड्या. अरे पहिलाच पाऊस जोरदार सुरुवात कोकणात. दणक्यात सुरुवात झाली, दणक्यात. पुढं पण धुमाकूळ असणार बहुतेक. कसा वाहतोय बघा पर्या, तुडुंब भरून. हा बघा खतरनाक, जबरदस्त पाणी आलंय. पर्याला पण पाऊस धुमाकूळ घालतोय सध्या कोकणात. त्या साईडचा तिकडचा थोडा पाऊस कमी झालाय, इकडे धरलेला आहे जोरदार. तर बघा कसल्या वाफा निघत आहेत बघा. कसा वाटतंय, भारी ना, एक नंबर वाटतंय. गडगडतंय थोडंफार. रस्ता नशीब यावर्षी रस्ता आपला थोडा झालेला आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे, नाहीतर गाडी आली नसती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. तर आज बघितलं तुम्ही, आम्ही सकाळी पेरणी केलेली आणि धुमाकूळ असा पाऊस आला होता. तर जबरदस्त पावसाने सुरुवात केलेली आहे कोकणामध्ये. पेरणीलाच एवढा इतका पाऊस लागतो, मग पुढे काय होईल. तर धान्य पेरलेलं सुद्धा लोकांचं वाहून गेलं असणार, नुकसान झालेलं असेल कदाचित. खूप लोकांना पुन्हा सुद्धा पेरावं लागेल. तर जोरदार पाऊस आला होता, बघितलात तुम्ही. आमचा व्हाळ, आमचा पर्या भरून एकदम तुडुंब भरून वाहत होता, बघितलात. तर पावसातून तुम्ही सुद्धा कुठे बाहेर जाऊ नका, काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या परिवाराची. पाणी वगैरे उकळून प्या. तर सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, एवढंच सांगतो. आणि आजचा ब्लॉग इथेच थांबूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.